Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 चा क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व करणार आहोत. सो प्रॅक्टिस सेट 3.2 चा फर्स्ट क्वेश्चन आहे यूज द गिवन लेटर्स टू राईट द आन्सर. आधी क्वेश्चन वाचू आणि त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे मग ते लिहून घेऊ. देअर आर 8 ट्रीज इन विलेज लॅट. इफ नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजेस एव्हरी इयर बाय बी, then how many trees will be after x year? क्वेश्चन काय दिला होता की एका विलेजमध्ये ए नंबर ऑफ ट्री होते आणि प्रत्येक वर्षी तो नंबर प्लस बी ने वाढतो. तर एक्स इयर नंतर, सो एक्स कोणता पण इयर असू शकतो, एक्स इयर नंतर किती ट्रीज राहतील हे सांगायचं आहे. सो क्वेश्चन मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आधी ती लिहून घेऊ. ट्रीज आहे ए, एव्हरी इयर इन्क्रीमेंट होते बी ने. आता सांगा जर आज माझ्या गावामध्ये ए नंबर ऑफ झाडं असतील तर 1 इयर नंतर किती झाडं असतील ह्या इन्फॉर्मेशन वरून. करेक्ट, ए प्लस बी, कारण प्रत्येक वर्षी बी नंबर ऑफ ट्रीजने त्याची इन्क्रीमेंट होते. 2 इयर्स नंतर किती राहणार, 1 इयर मध्ये अजून प्लस बी होणार. सो याला आपण असंही लिहू शकतो ए प्लस 2b. 3 इयर्स नंतर काय राहणार, सो जे 2 इयर्स मध्ये होतं त्याच्यामध्ये एक बी ऍड होणार, म्हणजेच ए प्लस 3b. आता याच्यानुसार आपण जर बघितलं तर आफ्टर एक्स इयर किती झाडं राहतील, ए प्लस एक्स नंबर ऑफ बी. हे आलं आपलं इक्वेशन. ओके. आता सेकंड क्वेश्चन आहे, फॉर द परेड देअर आर वाय स्टुडंट्स इन ईच रो, एक्स सच रोज आर फॉर्म्ड. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर फॉर परेड इन ऑल. क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो, म्हणजे प्रत्येक रो मध्ये माझ्याकडे वाय नंबर ऑफ स्टुडंट्स आहे आणि किती रोज फॉर्म केले, एक्स नंबर ऑफ रोज. सो नंबर ऑफ रोज आहे एक्स. तर आपल्याला विचारलं आहे की टोटल स्टुडंट्स किती असतील. अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व करताना काहीतरी व्हॅल्यू घेऊन हे क्वेश्चन सॉल्व करायचे. सो मी आता काय करते, नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो घेते 3 आणि नंबर ऑफ रोज माझ्याकडे आहेत 4. हे मी कन्सिडर करते, हे क्वेश्चनचा पार्ट नाही आहे. फक्त ही इन्फॉर्मेशन वापरून आपण या क्वेश्चनला कसं सॉल्व करायचं हे बघू. ओके, नंबर ऑफ स्टुडंट इन ईच रो किती आहे 3 आणि असे किती रोज बनवले आपण 4. सो आता आपण ते स्टुडंट लिहून घेऊ. हा पहिला रो आहे ज्याच्यामध्ये 3 स्टुडंट्स आहेत, S1, S2 आणि S3. असे किती रो बनवायचे, 4. सो दुसरा रो बनवला ज्याच्यात S4, S5 आणि S6 बसले. तिसऱ्या रो मध्ये 7th नंबरचा स्टुडंट, 8 नंबरचा स्टुडंट आणि 9 नंबरचा स्टुडंट बसलाय. आणि चौथ्या रो मध्ये 10, 11 आणि 12 नंबरचे स्टुडंट बसले. सो हा आहे आपला क्लासरूम. ठीक आहे. आपण जी इन्फॉर्मेशन कन्सिडर केली होती त्याच्यानुसार आपण हा चार्ट बनवला. आता ह्या चार्टनुसार मला सांगा किती नंबर ऑफ स्टुडंट आहेत टोटल, 12. ठीक आहे, S12 पर्यंत आपण स्टुडंटला बसवलंय. आता 12 नंबर याच्याने याला मल्टिप्लाय केलं तरी येतं. सो आपण म्हणू शकतो की टोटल नंबर ऑफ स्टुडंट आणि टोटल नंबर ऑफ रोज यांना जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला
पूर्ण क्लासमध्ये किती स्टुडंट आहे ते मिळतात. सेम गोष्ट आता इथं अप्लाय करायची आपल्याला. प्रत्येक रो मध्ये किती स्टुडंट्स आहेत? y. असे किती नंबर ऑफ रोज आहेत? x. सो आपण इथं काय लिहिणार मग की टोटल स्टुडंट्स इक्वल टू x मल्टीप्लाइड बाय y. सो अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. प्रॅक्टिस सेट 3.2 चा क्वेश्चन नंबर 2 आहे ऍड द गिवन पॉलिनॉमियल्स. सो 2 पॉलिनॉमियल स्क्रीनवर दिलेले आहेत आणि ह्या दोघांची ऍडिशन करायची आहे. स्टेप नंबर 1 मध्ये दिलेला पॉलिनॉमियल लिहून घेऊ. सो x³ -2x² -9 आणि दुसरा पॉलिनॉमियल आहे 5x³ + 2x + 9. ह्या दोघांची ऍडिशन करायची आहे म्हणून इथं मी प्लस साइन दिलं. नेक्स्ट स्टेपमध्ये जे तुम्हाला सेम टर्म्स दिसत आहेत त्यांना एकत्र लिहायचं. सो पहिला टर्म आहे x³, याच्यासारखाच काय आहे 5x³, सो तो लिहिला. दुसरा टर्म आहे -2x², याच्यासारखा सेम टर्म नाही आहे म्हणून आपण तो लिहिणार नाही. तिसरा आहे -9, याच्यासारखा सेम टर्म आहे इथं +9 आणि हा जो 2x उरला होता तो आपण इथं शेवटी लिहिलाय. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार, जे जे सेम दिसत आहे त्याच्यामधून कॉन्स्टंट बाहेर काढायचं. सो x³ + 5x³ मधून x³ बाहेर निघणार आणि कॉमन मध्ये उरणार 1 + 5. -2x² सोबत काही कॉमन नाहीये म्हणून तसंच राहू दिलं. -9 आणि +9 काय होतं 0 आणि +2x इथं आलाय. नेक्स्ट स्टेप मध्ये हा x³ आला तसाच 1 + 5 होतं 6 -2x² तसाच लिहिला. हा 0 लिहायची गरज नाही, +2x आला. सो लास्ट मध्ये आपण फक्त हे इक्वेशन व्यवस्थित लिहून घेऊ. 6x³ -2x² + 2x हे ह्या दोन पॉलिनॉमियलचं ऍडिशन आलेलं आहे. सो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 3.2 चा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 चे हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.